चेन स्नॅचिंग करणारे रेकॉर्डवरील 2 चोरटे ताब्यात, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. चेन स्नॅचिंग चोरीच्या घटना कोकरूड व शिराळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली यांनी गुप्त माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता या दोन्ही घटनेतील आरोपी निष्पन्न झाल्यावर त्या दृष्टीने तपास सुरू केला असता गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार या चोरीतील आरोपी आष्टा ते सांगली रस्त्यावरील लक्ष्मी फाटा परिसरामध्ये चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी 2 इसम मोटरसायकलवरून येऊन थांबल्याचे दिसून आले व त्या इसमाची ओळख पटल्यावर त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी लक्ष्मण चंद्रकांत चाळके वय वर्ष 34 राहणार चांदोली वसाहत आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली व अमित नानासो बुधावले वय वर्ष 27 राहणार शहापूर इचलकरंजी अशी नावे सांगितले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या खिशामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले. त्याबाबत विचारणा केली असता लक्ष्मण चाळके आणि त्याचा मित्र अमित बुधावले याच्यासोबत कापरी फाटा व आराळा येथे हिसडा मारून दागिने चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 9,42,500 रुपयांचे सोन्याचे दागिने, 1,60,000ची मोटरसायकल असा एकूण 11,02,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरचे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगलीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठे महांकाळ.